उर्वरित निधी पुढच्या टप्प्यामध्ये जेव्हा शासन निर्णय निर्गमित करेल तर तात्काळ आपण अशाच पद्धतीचं उरलेला जो काही 64% निधी असणार आहे तो आपण नंतर अशाच पद्धतीचे कार्यक्रम करून वाटप करू. आज आज आमदार सरांच्या हस्ते आज आपल्या इथं चेकचं वाटप झालेलं आहे. आज हे बँकेमध्ये जाईल चेक आणि उद्या आपल्या सर्वांच्या खात्यामध्ये त्याचे पैसे जे काही असतील संबंधित सर्व खातेदारांचे आमच्याकडे 209 खातेदारांचे अकाउंट्स नंबरचे आम्ही पैसे त्यात जमा होतील. त्याच पद्धतीने आमचं जे काही मूळ प्रकरणामध्ये भूसंपादनाचे जे काही दावा आपल्याकडे चालू आहे त्याच्यामध्ये कलम 19 आता ते टेक्निकल गोष्ट आहे, फक्त तुम्हाला एवढं सांगू शकतो त्याची प्रसिद्धी झालेली आहे. त्याचा आक्षेप कालावधी असतो 2 ते 2.5 महिन्यांचा. 2.5 महिन्याच्या नंतर आमच्या ऑफिस मार्फत त्याचा अंतिम त्याला आम्ही म्हणत असतो आमचा दावा जो आहे आमचा जो अवॉर्ड असणार आहे तो आम्ही अवॉर्ड पास करतो आणि अवॉर्ड पास केल्याच्या नंतर संबंधित एजन्सी यांच्या मार्फत तात्काळ त्याची निधी मागणी होते. त्याची निधी मागणी झाल्याच्या नंतर इमिडिएटली 1.5 ते 2 महिन्यात म्हणजे आजपासून अंदाजे 4 ते 4.5 महिन्यामध्ये तो सुद्धा आपला निधी जो असणार आहे तो येईल आणि तो निधी या निधीपेक्षा वेगळा असणार आहे. तो अवॉर्डचा निधी असणार आहे, त्या कारणाने तो निधी देखील आपल्याकडे भरपूर मोठा आणि त्या खातेदारांची संख्या देखील जास्त असणार आहे. तर ती प्रोसेस आपण करणारच आहोत. तर मला असं वाटतं आज बऱ्याच वर्षांपासूनचा जो काही तुमच्या आता हा जो निधी असणार आहे त्याचा वापर आपण आपले घर गावठाणामध्ये जे काही घर असतील किंवा बाकीचे जे काही तुमच्या सुविधा असतील त्यासाठी तुम्ही वापरायला तुम्हाला आता या निमित्ताने संधी मिळालेली आहे. तर मला असं वाटतं आमदार सरांनी याच्यावर त्यांचं मार्गदर्शन करावं. नाही तो ज्यांची जमीन गेलेली आहे त्यांचं तो तुमचं असणार, तो सगळ्या तुमच्या शेतकऱ्यांचे असणार, तो डिफरंट असणार आहे. घराचा असणार शेतीचा असणार. हा जमीन संपादित झाली फक्त गावठाण जमीन आधी संपादित झालेली त्याचा नॉलेज आपण मिळालेलं नाही 80% किती राहिले अजून दाव्यांचे काय राहिले अजून? नाही, याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे या गावचं पुनर्वसन करण्यासाठी जी जमीन घेतलेली आहे त्या जमिनीचा पण मावेजा राहिलेला आहे आणि हे जे जुने घरात त्यांचे होते त्याचं मूल्यांकनानुसार हे फक्त आहे आणि ह्याचा ऍडव्हान्स आपण वाटप केलेलं आहे. म्हणजे 34% वाटप केले तर उर्वरित रक्कम राहिलेली हो. तर त्याचा फॉलोअप घेऊन ना आपण तोच सांगितलं मी तुम्हाला, तो पण आपण फॉलोअप. मी आता बोलतो जरा, मला बोलू द्या. यानंतर माजलगावचे आमदार आज आपल्या SDM कार्यालयामध्ये सुकळी गावच्या पुनर्वसनाच्या संदर्भात जो काही मावेजा प्राप्त झालेला आहे त्याचं वाटप करण्याचा हा कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले उपविभागीय अधिकारी इंगोले साहेब, पाटबंधारे विभागाचे अधिकारी नागरगोजे साहेब, इतर सर्व मान्यवर आणि सुकळी गावातील सर्व ग्रामस्थ बंधू आणि पत्रकार मित्र, सुकळी गावच्या पुनर्वसनाच्या बाबतीमध्ये एक विशेष बाब म्हणून, खास बाब म्हणून आपल्या गावचं पुनर्वसन झालेलं आहे. कारण पुनर्वसन कायद्याच्या कुठल्याही ज्या काही अटी आणि शर्ती असतात त्याप्रमाणे आपलं पुनर्वसन झालेलं नाही. गाव आपलं पाण्यामध्ये गेलेलं नाही. धरणाच्या भिंतीपासून 100 मीटर अंतरावर असल्यामुळं आणि धरण झाल्यामुळं जे काही पाणी जमिनीतून आपल्या घरामध्ये येत होतं, उकळ्या मारत होतं काही वेळेला, आणि साधारणतः पाण्याचा प्रादुर्भाव जास्त असल्यामुळं नेहमीच रोगराई होत होती, विविध आजारांना तुम्हाला हे होतं. आणि म्हणून कुठल्याही निकषात न बसणारी गोष्ट हे आमदारासाठी आयुध उपलब्ध आहे, विनंती अर्ज समिती. त्याचे कायमस्वरूपी अध्यक्ष हे विधानसभेचे उपसभापती असतात आणि म्हणून त्यांच्याकडे अर्ज करून म्हणजे ग्रामस्थ आणि आमदार असा संयुक्त अर्ज आपण त्यांच्याकडे केला. त्यावेळेस मला वाटतं शेंडे साहेब हे उपाध्यक्ष होते. त्यांनी गावाला भेट दिली, पाहणी केली
आणि मग त्यांनी त्यांच्या विनंती अर्ज समितीच्या माध्यमातून एक मतानं शिफारस केली शासनाकडे की या गावाचं विशेष बाब म्हणून पुनर्वसन करण्यात यावं. ती बाब मंत्रिमंडळापुढे गेली आणि मंत्रिमंडळाने विशेष बाब म्हणून पुनर्वसन करायला मान्यता दिली. आणि तेव्हापासून आता मला वाटतं किती वर्ष झाले ते मलाही आठवत नाही नेमकं, बरोबर 2007 का 2012 पासून ही प्रक्रिया चालू आहे. 20-22 वर्ष झाले, अजून पुनर्वसन पूर्ण झालेलं नाही, मावेजा पूर्ण वाटप झालेलं नाही. ही परिस्थिती आहे, ती काय अमान्य करून चालणार नाही. परंतु आता सुधारित प्रशासकीय मान्यता सुद्धा जवळजवळ 11 कोटी काही लक्ष रुपयाला मिळालेली आहे. आणि ह्याच्या माध्यमातून तुम्हाला मिळणाऱ्या जमिनीचा मावेजा असेल किंवा नवीन गावठाणामध्ये ज्या नागरी सुविधा करायच्या आणि ज्या शेतकऱ्याची जमीन संपादित झालेली आहे त्याचा काही मावेजा द्यायचा आहे, ते ह्या सगळ्या गोष्टी पुढच्या 1-2 वर्षामध्ये आपल्याला पूर्ण करून घ्यायचं आहे. म्हणजे अजून ही प्रक्रिया पूर्ण व्हायला किमान 2 ते 2.5 वर्ष लागतील असा माझा अंदाज आहे. आणि त्याप्रमाणे शासकीय प्रक्रिया पार पाडून नवीन गावठाणामध्ये आपल्या गावचं पुनर्वसन या ठिकाणी होईल. यामध्ये गावकऱ्यांनी सुद्धा वेळोवेळी म्हणजे जागरूकपणा दाखवला, अनेक वेळा आंदोलनं केली, अनेक वेळेला मला वाटतं जिल्हाधिकाऱ्यासमोर सुद्धा उपोषणाला तुम्ही बसलात. रेल्वेचाही फटका तुम्हाला थोडा बसला. त्या नवीन प्रकल्पामध्ये तुम्हाला तुमच्या गावचा रस्ताच गायब झाला. तेव्हा तो पूल व्हावा अशी आपली मागणी होती. त्या पुलाच्या कामाला सुद्धा मंजुरी मिळाली आणि ते कामही आता 30-40% झालेलं आहे. म्हणजे एका प्रकल्पाचा फटका आणि दुसऱ्या प्रकल्पाचा फटका असा दुहेरी फटका सुकळी गावाला मिळालेला आहे. एक रेल्वेचा आणि दुसरा धरणाचा. परंतु आश्चर्याची गोष्ट मी SDM ला ही सांगणार आहे की एवढा सगळा खर्च होऊन धरणाचा खर्च बांधकामाचा झाला, कालव्यासाठी म्हणजे धरणासाठी भूसंपादन झालं, कालव्यासाठी भूसंपादन झालं. आणि आज जेव्हा आम्ही विचारतोय की या धरणाखाली किती जमीन भिजली, तर उत्तर असं मिळतं की 1ही एकर जमीन भिजत नाही. म्हणजे बघा, शासनाच्या योजना म्हणजे ज्या लोकांसाठी असतात त्याचा तर लाभ मिळत नाही, पण शासनाचा पैसा खर्च होत राहतो वरचीवर. आणि म्हणून हा मुद्दा सुद्धा आपले असे 2-3 धरणं आहेत की ते बांधून पूर्ण झालेले आहेत, कालवे झालेले आहेत, पण लाभधारक शेतकऱ्यांना त्याची पाणीच मिळत नाही. ह्याच्या बाबतीतही मी पाटबंधारे विभागाशी, त्यांच्या महामंडळाशी आणि मंत्र्याशी वेळोवेळी बोलतोय. कारण आपल्या खालचे गाव जे आहेत ज्यांच्या जमिनी कॅनॉलसाठी संपादित झाल्या होत्या, खामगाव आहे, शिरसाळ आहे, औरंगपूर आहे, हे आहे, त्या कालव्यातून पाणीच अजून गेलेलं नाही जमिनीपर्यंत, अशी परिस्थिती दुर्दैवी आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून भविष्य काळात आपल्याला प्रयत्न करावे लागतील. मी या निमित्तानं सुकळी ग्रामस्थांना मनापासून धन्यवाद देतो. त्यांनी या पुनर्वसनाच्या बाबतीत पहिल्यापासून अतिशय चांगली भूमिका घेतली, पाठपुरावा केला. वेगवेगळे सरपंच झाले, पण प्रत्येक सरपंचाने हा काय नाद सोडला नाही पुनर्वसनाचा, ते शेवटपर्यंत पार पाडला. त्याबद्दल गावकऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. आणि आता इथून पुढच्या काळामध्ये म्हणजे SDM साहेबांना आता ही सगळी केस माहीत झालेली आहे, तर त्यांनी लवकरात लवकर मावेजाचा आणि जे जमीन ज्यांनी दिलेली आहे त्यांच्या मावेजाचा प्रश्न लवकरात लवकर मिटवावा अशी प्रशासनाला मी सूचना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. प्रत्येक सरपंचाने पाठपुरावा केला, राजकीय वरून हस्तपाठीशी असल्याशिवाय सरपंचांना देखील उमेद येत नाही. तुमचा हात पाठीशी होता. सुदैवाने मी त्या संपूर्ण काळामध्ये आमदार होतो. तुमचा पाठपुरावा नेहमी महत्वाचा ठरलेला आहे, त्याच्यामुळे सरकारला उमेद मिळत गेली. आणि त्याच माध्यमातून आज प्रगतीपथावर काम आहे. उद्याला काम काही दिवसातच होईल, भावेला देखील उद्याला काही दिवसातच मिळेल. आणि यानंतर गावात आभार प्रदर्शन साहेब माझ्या शेतकऱ्याचं कधी गेलं. बोला बोला, हे बोलू द्या रे त्यांना. काय संबंध आहे?
तुम्ही बोला ना तुमचं म्हणणं. बोला बोला काय आहे? तुम्ही इकडे या, पुढे या, पुढे या, सांगा. आता इथे शेतकरी 10-5 पण त्यांची बोलायची डेअरिंग होत नाही. हे अण्णा गावळे ठेकेदार आहे, यांची बोलायची डेअरिंग आहे आमदारासमोर. इथं कुणी काय म्हणणार नाही, समोर जाऊन बोल. जमीन जाऊन किती दिवस झाले आणि किती पैसे भेटले तुला बोलायचं काय? तुम्ही का बसा, तुम्हाला मी बोललो नाही. तुम्ही डोसका लावायचं नाही माझ्याशी. तर ते आमचा मावेचा लवकर द्या. आम्ही 20-25 वर्षापासून भूमिहीन झालेलो. आता ते बोलत